वेळ पुढच्या बातमीकडे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या समोर महायुतीच्याच घटक पक्ष भाजपच्या 2 बंडखोरांनी दंड थोपटलेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. पाहूयात. राज्यामध्ये लक्षवेधी ठरत आहे ती नाशिकची विधान परिषद. या विधान परिषदेमध्ये माजी आमदार नरेंद्र दराडे हे पुन्हा रणांगणात उतरले आहे आणि त्यांच्या विरुद्ध भाजपचेच बंडखोर गोकुळ गीते यांनी दंड थोपटले आहे. अनेक मंत्र्यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले, मात्र गोकुळ गीते हे आपल्या निवडणुकीवर ठाम आहेत. हो, आपल्या प्रचारामध्ये महायुतीचे नाशिकमध्ये देखील काही नेते सक्रिय होताना दिसत नाहीये. कुठंतरी आपण प्रचारामध्ये एकटेच दिसताय. नाही, असं काही नाही. महायुतीचे सर्व आता उदाहरणार्थ आमच्या बरोबर सहकारी राष्ट्रवादीचे आमदार माणिकरावजी कोकाटे आहे, दिलीप बनकर आहे, सर्व पाचही राष्ट्रवादीचे जे आमदार आहे ते बरोबर आहे. तसे विशेषतः म्हणजे महायुतीतील आमच्या राहुलजी टिकले साहेब आहे, बीजेपीचे सीमा हिरे आहे, सर्व आमदार या प्रचारामध्ये काम करतायत आणि त्यांनी महायुतीचा धर्म पाळू आम्ही असं शब्द पण दिलेला आहे. नरेंद्र दराडे यांना पाडण्यासाठी अदृश्य शक्ती वारंवार हा विषय पुढे येतोय. कोण या अदृश्य शक्ती आहेत आणि तुम्ही आता काही नेत्यांची नावं घेतली, त्यात एका नेत्याचं नाव घेतलेलं. नाही, तसं काही नाही. कोणीही नाही. अदृश्य शक्ती सर्व महायुतीचा धर्म पाळणारे नेते आहे, त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही आणि मला काही जाणवतच नाही तसं. यावेळेस मी मतदारांकडे जातो, सर्व मला मतदार सांगतात की आपण सर्वजण एकत्र असल्यामुळे आपल्याला अडचण नाही. अदृश्य शक्ती वगैरे असं काही प्रकार नाही. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.